आपल्यासोबत राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले सर आहेत. सर, अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासंदर्भात पहिले एक समिती शासनाने नेमली होती, त्याचा अहवाल शासनाकडे गेला आहे. आता पुन्हा मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक नवी समिती नेमण्यात आली आहे आणि अगदी 5 दिवसांमध्ये लोकांनी त्या समितीकडे आपल्या सूचना आणि काही आक्षेप असतील तर ते पाठवावे असं सांगण्यात आलेलं आहे. खूप घाई होत आहे. नक्कीच मला वाटतं याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घाई होताना दिसत आहे. खरं म्हणजे आपण जर विचार केला तर 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयानं उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये जो निर्णय दिला त्याच्यानंतर अनंत बदल समिती या ठिकाणी निर्माण करण्यात आली महाराष्ट्र शासनामध्ये उपवर्गीकरणाच्या बाबतीत. आणि त्याच्यानंतर त्या समितीनं निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांना 17 मार्च 2026ला दिला आहे. 17 मार्च 2026ला अहवाल दिल्यानंतर तो लोकांच्या पुढं कुठं पण आला नाही आहे. त्याच्या बाबतीत कुणाला काहीच माहीत नाही आहे आणि लगेच तो नंतर 2 आठवड्याच्या आतमध्ये मंत्रिमंडळामध्ये आणण्यात आला. आणि आता आपण पाहतो का मंत्रिमंडळानं महिन्याभरामध्ये त्याच्यावर निर्णय घ्यावा असं म्हटल्यानंतर ते 10 तारखेला म्हणजे आता 10 एप्रिलला त्या ठिकाणी शासनानं त्याच्यामध्ये एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये म्हटलं माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि विधी व न्याय विभागाचे सचिव अशी त्रिसदस्यीय बनवली आणि त्यांनी फक्त 15 तारखेपर्यंत म्हणजे 5 दिवसामध्ये 15 एप्रिलपर्यंत त्यांना लोकांनी अर्ज द्यायचं किंवा निवेदनं द्यायचे आणि त्याच्यानंतर ते 17 आणि 18 तारखेला त्याच्यावर सुनावणी घ्यायचं. अशा पद्धतीचा मला वाटते एका आठवड्याचा फक्त कालावधी दिला जात आहे ना. तेही महात्मा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यकाळामध्ये हे सगळं म्हणजे लोक त्याच्यामध्ये व्यस्त असताना हे जे केलं जात आहे. तर मला वाटते अत्यंत घाई आणि अत्यंत तातडीनं कुठंतरी हे करण्याचा मागचं काय उद्देश आहे ते पण लक्षात येत नाही आहे. अनुसूचित जातींची संख्या, जातीच्या लोकांची संख्या महाराष्ट्रामध्ये काही कोटी आहेत आणि त्यांच्या आरक्षणासंदर्भातला उपवर्गीकरण करण्यासंदर्भातला अत्यंत महत्त्वाचा निर्णय आणि समिती स्थापन करून फक्त 5 दिवसात सूचना द्या. आपल्याला थोडासा संशयास्पद वाटतंय का किंवा हे घाईने होत आहे का, गांभीर्याने व्हायला हवं असं वाटतंय का? मला वाटते याच्यामध्ये कसलाही गांभीर्य घेतलं जात नाही असं लक्षात येते. कारण सर्वोच्च न्यायालयाने पण त्याच्यामध्ये म्हणताना जे म्हटलं होतं का वस्तुनिष्ठ डेटा, सांख्यिकीय डेटा हा सरकारनं कलेक्ट केला पाहिजे. आपण जर पाहिलं ते महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत आणि या 59 जातीमधली आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक ही सगळी त्यांचे विकास किंवा ते किती दारिद्र्य रेषेखाली आहेत असा एकूणच डाटा कलेक्ट करायला त्याच्यामध्ये भरपूर वेळ त्याच्यामध्ये जाणार आहे. परंतु हे एकूणच हे प्रकरण आहे का बदर समितीनं जो डाटा दिला आहे लोकांच्या पुढं तो आलेला नाही आहे आणि त्याच्यानंतर हे 10 दिवसामध्ये सगळं डाटा त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया घेणं, त्याच्यावर सुनावणी घेणं, तर मला वाटतं हे काही योग्य नाही निर्णय. याच्यामध्ये मला पण असं वाटते का हा जो एकूणच कालावधी महिन्याभराच्या आतमध्ये अहवाल देण्याच्या बाबतीतला असेल की 10 दिवसामध्ये हे सगळी प्रक्रिया पार पाडणं हे काही योग्य नाही आहे आणि याच्यामध्ये किमान 2 महिन्याचा तरी पिरियड दिला पाहिजे असं मला वाटते. आपण सत्ताधारी 3 जे पक्ष आहेत त्याचे आमदार आहात, त्यामुळे आपण शासनाच्या स्तरावर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्याशी बोलणार आहात का? आणि या संदर्भात आपला एक निषेध की हे जे घाईने होत आहे, अत्यंत गांभीर्याने हाताळण्यासंदर्भातला विषय असताना घाई होत आहे असा निषेध नोंदवणार का? महाराष्ट्रातल्या 59 अनुसूचित जातीला आरक्षणाच्या बाबतीत त्याच्या आर्थिक, सामाजिक संदर्भात त्याला जर न्याय द्यायचा असेल तर हा अत्यंत विचारपूर्वक द्यावा लागेल. त्याच्यासाठी वस्तुनिष्ठ आणि सांख्यिकीय डाटा एकत्रित करावा लागेल. त्याचबरोबर कोणती जात त्याचं किती प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व आहे, मग तो प्रतिनिधित्व राजकीय क्षेत्रातला असेल, तो प्रतिनिधित्व आर्थिक क्षेत्रातला असेल, तो प्रतिनिधित्व शैक्षणिक क्षेत्रातला असेल, याचा डाटा एकत्रित करणं मला वाटते गरजेचं आहे ना. हा 7 दिवसामध्ये शक्यच नाही आहे आणि बदर समितीचा अहवाल सार्वजनिक झाला नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरही लोक संशयानं पाहतात. एकूणच या बाबतीमध्ये सरकारनं अत्यंत संवेदनशीलपणे समाजातल्या विविध स्तरातल्या विविध याच्यातल्या लोकांशी बोलून त्यांच्याची विचारविमर्श करून जर हा लागू केला तर खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. अन्यथा याच्यामध्ये न्याय मिळणार नाही. आणि या बाबतीमध्ये आम्ही पण माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आणि भेटूनच या बाबतीमध्ये
योग्य निर्णय व्हावा असे आम्ही सगळेजण बोलणार आहोत. हा जो उपवर्गीकरण आहे आणि जर उपवर्गीकरण झालं तर त्याला वेगवेगळ्या क्षेत्रांसंदर्भात आरक्षणाच्या मध्ये त्याला लागू करण्याचा जो एक मानस व्यक्त केला जात आहे, आपल्याला असं वाटते का की राजकीय क्षेत्रामध्येही मग त्याचा विचार करून राजकीय जो आरक्षण आहे त्याच्या संदर्भात विचार व्हायला हवा? मुळातच याच्या बाबतीत जर विचार केला तर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देताना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दोघांच्या बाबतीतला दिलेला निर्णय आहे. तेव्हा फक्त अनुसूचित जातीच्याच बाबतीत उपवर्गीकरण करताना ज्याला आरक्षण भेटतो त्या सगळ्या जातींचं उपवर्गीकरण करणं पण गरजेचं आहे. त्याचबरोबर अजून त्याची जनगणना झालेली नाही, त्याच्यामुळे त्यांचा सांख्यिकीय डाटा कलेक्ट करणं हा पण मोठा प्रश्न आहे. म्हणून मला या ठिकाणी तुम्ही जे म्हणाल्या त्या पद्धतीनं असं वाटतंय का समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर याच्यामध्ये पक्षाचा विषय नाही, शेवटी समाजाच्या भविष्याचा विषय आहे. या देशामध्ये सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी आरक्षणाचा जर विषय असेल तर या सगळ्या लहान लहान गोष्टींचा विचारात घेऊन सरकारनं ते केलं पाहिजे. तर अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासंदर्भात बदर समितीचा अहवाल तर सार्वजनिक झालेला नाही, मात्र मुख्य सचिवांच्या नेतृत्वामध्ये जी एक समिती शासनाने स्थापन केलेली आहे, अवघ्या 5 दिवसात घाईघाईने सूचना हरकती आक्षेप का बोलवले जात आहे आणि तातडीने सुनावणी का घेतली जात आहे या संदर्भातले प्रश्न आता उपस्थित होऊ लागले. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.